छान पपई लालसर झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचं आहे। तिखट आणि मीठला चांगलं मिक्सर करून घ्यायचं आहे। खूप छान मिक्स झालेलं आहे आणि खूप छान स्मेल पण येत आहे। आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे। साबुदाण्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतला आहे पपई आणि साबुदाणा। त्यानंतर आपण टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि कधीही न खाल्लेली मऊ लुसलुशीत उसळ आता आपली तयार झालेली आहे। वाव, व्हेरी नाईस, खूप टेस्टी उसळ झालेली आहे। देवाला उसळचा भोग दाखवलेला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ करिता।